भाजप का जिंकला याची 5 प्रमुख कारणे आणि उद्धव ठाकरे का हरले याची 5 प्रमुख कारणे. मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया की नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्ष का जिंकला आणि उद्धव ठाकरे का हरले. भाजप का जिंकला याची 5 प्रमुख कारणे आपण जाणून घेऊया. सर्वात पहिला महत्त्वाचा पॉइंट हा आहे की भाजपला दणदणीत यश मिळवून देण्यामध्ये जरांगे पाटील यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी अत्यंत प्रभावी आंदोलन केले. मराठा समाजाला सरकारने त्यांच्या परीने आरक्षण सुद्धा दिले, पण जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोटामधून आरक्षण मिळाले पाहिजे अशी आग्रही भूमिका ठेवली. त्याच्यामुळे झालं काय की ओबीसी समाजामध्ये चलबिचल सुरू झाली. जसजसे इलेक्शन जवळ गेले तसे तसे जरांगे यांचे आंदोलन तीव्र होत गेले. मागणी तीव्र होत गेली आणि इलेक्शनच्या दिवसामध्ये त्याने काही प्रमाणामध्ये राजकीय भूमिका सुद्धा जाहीर केली. उदाहरणार्थ, मराठा समाजातर्फे उमेदवार उभे करण्यात येतील किंवा काही उमेदवारांना हरवण्यात येईल. त्याच्यामुळे झालं काय की ओबीसी समाज, ज्याच्यामध्ये जवळजवळ 350हून अधिक समाज येतात, जसे कुंभी, धनगर, वंजारी, माळी, लोहार, सुतार, तांबोळी, भंडारी, कासार, गवळी किंवा वाघारी, पारधी इत्यादी, जे जवळजवळ 350हून अधिक समाज अंतर्भूत होतात, त्या समाजाच्या लोकांमध्ये चलबिचल सुरू झाली. एक अस्थिरता निर्माण झाली की आपल्या समाजामधून आरक्षणात जर इतर समाज सुद्धा जर ॲड झाला तर आपल्या मुलांना पुढे शिक्षणामध्ये किंवा रोजगारांमध्ये नोकरी मिळण्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि या भीतीपोटी हा ओबीसी समाज हळूहळू संघटित होत गेला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यांच्यासाठी वेगळा कोठा निर्माण केला आणि ओबीसी समाजामध्ये त्याचा अंतर्भूत नाही केला. म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे काहीही नुकसान होत नव्हते. पण जरांगे यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे ओबीसी समाज हळूहळू करत एकत्रित होत गेला. त्याच्यासाठी कोणीही त्यांना आवाहन केलेले नाही, तरी पण त्या समाजाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली त्याच्यानुसार त्यांच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण झाली की जे सध्याचे सरकार आहे की ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा टिकवतील अशी त्यांची अपेक्षा आहे. हेच सरकार आपल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही किंवा आपला टक्का कमी करणार नाही आणि म्हणून सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित होऊन एक गठ्ठा भाजपला मतदान केलं. त्याच्यामध्ये कोणीही त्यांना आवाहन केलेलं नाहीये, कोणीही त्यासाठी जनजागृती केलेली नाहीये की आपण सर्वांनी एकत्र करून भाजपला मतदान करावं. पण तरी देखील या समाजाने भरभरून भाजपला मतदान केलं. ज्याप्रमाणे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं की संविधान बदलण्याचं कारस्थान आहे असा जो प्रचार सुरू झाला, त्याच्यामध्ये आरक्षण समाजातल्या लोकांनी आपोआपच भीतीपोटी म्हणा किंवा त्यांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण झाली म्हणा, त्यांनी संघटित होऊन एक गठ्ठाविरुद्ध मतदान केलं व त्याचा फायदा विरोधी पक्षाला मिळाला. त्याचप्रमाणे दुसरे महत्त्वाचे कारण आहे की भाजप व एकनाथ शिंदे यांनी अत्यंत अस्थिर वातावरणामध्ये समर्थपणे व प्रभावापणाने राज्य केले. 2.5 वर्षांमध्ये त्यांच्यावरती विविध आरोप झाले. नियमबाह्य सरकार, तुम्ही कायदेशीररित्या चोख आहात असा वारंवार प्रचार केला गेला. तरी देखील सरकार टिकून राहिलं, एकत्रित राहिलं. आणि आपण हे सुद्धा बघायला पाहिजे की लोकांना नेहमी स्थिर सरकार हवं असतं किंवा असा नेता किंवा राजा हवा असतो जो स्थिर राज्य करेल. अस्थिर राजकीय वातावरणामध्ये कोर्टकचेरीच्या वादाला देखील त्यांनी समर्थपणे तोंड दिले व सरकार टिकवून ठेवले. हे लोकांना भावलं, त्यांना आवडलं की हे नेते आव्हान पेलणारे आहेत न की रडगाणे गाणारे. कारण लोकांना राजा असावा असतो जो नेहमी त्यांना स्थिर सरकार देईल, लाँग टर्ममध्ये टिकून राहील व त्यांचे भवितव्य देखील सुरक्षित राहील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, भाजपने किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कधीही खालची पातळी गाठली नाही. त्यामुळे भाजपबरोबरच एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिष्ठा वाढली. दीपक केसरकर अत्यंत प्रभावी वाणीने व्यावसायिक रीतीने भूमिका मांडित राहिले. हे लोकांना भावलं की समोरचा तुमच्यावर ते वारंवार आरोप करतोय, तुम्हाला गद्दार म्हणतो किंवा तुम्हाला असं म्हटलं जातं की बाप चोरणारी टोळी आली आहे, पक्ष चोरणारे, चिन्ह चोरणारे आहेत, तुम्ही ढेकूण आहात, तुम्ही साप आहात वगैरे वगैरे असे वारंवार त्यांच्यावरती अपमानित करणारे आघात होत राहिले. तरी देखील शिंदे यांनी कधीही खालची पातळी घेतली नाही. याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचे प्रतिष्ठा खूप वाढली, एक संयमी नेता म्हणून नजरेस आले आणि लोकांना भावलं की हा राजा म्हणून एक अतिशय चांगला आहे. चौथा महत्त्वाचे कारण, मी सांगेन की एकनाथ शिंदे यांना 2.5 वर्षे मिळाली. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना देखील 2.5 वर्षे मिळाली. म्हणजे समजा 5 वर्षांमध्ये 2.5 वर्षे एकाने घेतली, 2.5 वर्षे दुसऱ्याने घेतली. जेव्हा लोकांनी 5 वर्षांनंतर इलेक्शनच्या वेळेला विचार केला तेव्हा शिंदे यांची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली. असे दिसून आले की उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रालयामध्ये 2.5 वर्षांमध्ये फक्त 2दा गेले होते आणि याचा प्रचार देखील त्यांच्या विरुद्ध केला गेला.
जर पाहायला गेलात तर असे दिसून येत की एकनाथ शिंदे हे जवळजवळ कार्यालयामध्येच राहत होते, म्हणजे 18 ते 20 तास ते सुरुवातीला काम करत होते. झोप घेण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ मिळत नव्हता. तसंच ते नेहमी कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना ते भेटत असत. आमदार खासदार यांना देखील भेटत असत. ते नेहमी जनतेमध्ये राहिले. असे दिसून आले गणपतीच्या वेळेला ते दिवसभर कार्यकर्त्यांच्या घरी त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला जात असत. जे काही सार्वजनिक गणपती असतील त्यांच्या दर्शनाला शक्य तेथे ते जात असत. त्याच्यामुळे शिंदे ही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रभावी व समर्थ मुख्यमंत्री म्हणून लोकांना दिसून आले. पाचवा महत्त्वाचे कारण हे आहे की शिंदे यांनी महाराष्ट्राला अत्यंत समर्थक मुख्यमंत्री दिला. दिवसातून 18 तासाहून अधिक काळ काम करणे, दिवसभर लोकांना कार्य करताना भेटणं, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या घरी जाणं, सणांच्या दिवशी, दहीहंडी वेळी किंवा गणपती. या 5 मुद्द्यांमध्ये जर आपण असं पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टी जसे लाडके बहिणी योजना जी सरकारने राबवली त्याचा देखील फरक पडला. या योजनेमुळे एवढा मोठा फरक पडला नसता, कारण अशा घोषणा या येत असतात जसे बटेंगे तो कटेंगे, धर्म आणि जात वगैरे. जात पात, समाज, धर्म याचा काही प्रमाणामध्ये इलेक्शनमध्ये भाग असतो, पण तो एवढ्या प्रमाणामध्ये कधीच नसतो. पण लोकांनी जे भाजपला आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला जे मतदान केलं आहे त्याची ही 5 प्रमुख कारण आहेत. आता आपण याचा विचार करूया की उद्धव ठाकरे हे का हरले. याची 5 कारणे आपण बघूया. सगळ्यात पहिलं कारण हे आहे की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सत्ता मिळाल्यानंतर पूर्ण 5 वर्ष ते राज्य टिकवू शकले नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो जनतेने नजरेत घेतला. तुम्हाला संधी मिळाली पण तुम्ही ती उपभोगू शकला नाही. जेव्हा एखादा माणूस राजा होतो किंवा त्याच्या हातामध्ये जेव्हा सत्ता येते तेव्हा त्याने ते स्थिर सरकार द्यावं अशी लोकांची अपेक्षा असते. पण 2.5 वर्षांमध्येच त्यांना पायउतार व्हावं लागलं. 75% आमदार खासदार त्यांना सोडून गेलेले असताना देखील माझेच बरोबर आहे अशीच त्यांची भूमिका राहिली. हे लोकांना पटलं नाही की जेव्हा 100 मधले 75% लोक तुमच्या विरुद्ध आवाज उठवतात तेव्हा तुमचेही काही प्रमाणामध्ये चुकीचे असू शकतं. याची समजूतदारीची मानसिकता ठेवली पाहिजे होती, ती ठेवली नाही गेली. जे सोडून गेले ती माणसं गद्दार ठरवली गेली. जे गेले ती घाण होती असं त्यांना हिणवलं गेलं. त्याच्यामुळे देखील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दुसरा मुद्दा हा की उद्धव ठाकरे 2.5 वर्षे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे देखील 2.5 वर्षे मुख्यमंत्री होते. या दोघांची जेव्हा तुलना केली गेली तेव्हा एकनाथ शिंदे निर्विवादपणे अत्यंत प्रभावी मुख्यमंत्री म्हणून पुढे आले. कधीही त्यांनी दुसऱ्यांना साप, विंचू, रेकूण म्हटले नाही. त्यांनी सर्वांना नेहमीच हेच सांगितलं गेलं की उद्धव ठाकरे हे त्यांच्यासाठी आदराचे व्यक्तिमत्व आहेत व त्यांच्यावर कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार नाही. तसेच पाहिले गेले तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना 2.5 वर्ष अत्यंत समर्थपणे, कुशलतेने बांधून ठेवलं, एकत्रित ठेवलं. असे पाहिले जाते की जेव्हा फाटाफूट होते तेव्हा दुसऱ्या पक्षामधूनही अजून फाटाफूट होत असते. पण तसं झालं नाही. इनफॅक्ट बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी सरकार जे चालवलं ते 3 पक्षांचं होतं. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि अजित पवार यांची. 3 पक्षांची युती असूनही सर्वांना एक ठेवण्यात एकनाथ शिंदे अत्यंत यशस्वी ठरले. तेव्हा जेव्हा तुलनात्मक अभ्यास केला गेला तेव्हा लोकांना हे दिसून आलं की एकनाथ शिंदे हे अत्यंत प्रभावी मुख्यमंत्री आहेत. आणि जेव्हा दोघांपैकी एकाला जेव्हा निवडण्याचा पर्याय आला तर लोकांना असं वाटलं की एक मुख्यमंत्री जो घरी राहून राज्य करतो आणि एक मुख्यमंत्री जो मंत्रालयामध्ये राहून राज्य करतो, त्यापैकी लोकांनी मंत्रालयामध्ये राहून, ऑफिसमध्ये राहून काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य दिले. दुसरे महत्त्वाचे कारण मी असं म्हणेन की बघायला गेलं तर मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचा जनसंपर्क अत्यंत कमी होता. कार्यकर्त्यांना भेट देणं देखील कमी प्रमाणामध्ये होतं. त्याच्याबरोबर एकदम विरुद्ध एकनाथ शिंदे यांची भूमिका होती. त्यांचा जनसंपर्क प्रचंड प्रमाणावरती होता. ते नेहमीच कार्यकर्त्यांना भेटत, आमदार खासदारांना भेटत. ही त्यांची जमेची बाजू राहिली. तिसरे महत्त्वाचे कारण हे की उद्धव ठाकरे यांच्या काळात मुंबईतली महत्त्वाची कामे बंद केली गेली. उदाहरणार्थ मेट्रोचे काम. त्यावेळी मेट्रोचे काम काही कारणास्तव थांबवलं गेले. त्याच्याबद्दल देखील लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. मुंबईमध्ये गर्दी प्रचंड प्रमाणावरती आहे. छोट्या छोट्या अंतरांसाठी देखील 1-2 तास द्यावे लागतात. अशा वेळेला जेव्हा मेट्रो सुरू झाली तेव्हा त्या मेट्रोमधून प्रवास करणारे हजारो, लाखो प्रवासी जेव्हा दर दिवशी सकाळी ते मेट्रोमध्ये चढतात तेव्हा ते आपसुकच आताच्या शिंदे सरकारला दुवा देतात की या सरकारने आमच्यासाठी काहीतरी चांगलं दूरगामी केलंय, कारण तो ते फील करतोय. चौथा महत्त्वाचे कारण मी सांगेन, सत्ता गेल्यानंतर वस्तुनिष्ठ परीक्षण करण्यात उद्धव ठाकरे कमी पडले. बघा, सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कायम विरोधकांना गद्दार, 50 खोके एकदम ओके किंवा ढेकूण, विंचू, साप, बाप चोरणारे, पक्ष चोरणारे,
चिन्ह चोरणारे वगैरे वगैरे। जेव्हा तुम्ही नेते असता किंवा राजा असता तेव्हा लोक तुमच्याकडून कारवाईची अपेक्षा करतात, पण जेव्हा राजाच तक्रार करायला लागतो किंवा रडवेला होतो किंवा राजाच आपल्याकडे तक्रार घेऊन येतोय, तर हा आपल्यासाठी काय लढेल हा प्रश्न प्रजेला पडतो। लोकांना हा नेहमी लढवल्या हवा असतो, मार्ग काढणारा हवा असतो, तो तक्रारखोर नको असतो। त्यामुळे लोकांनी राजा म्हणून त्यांना अवेरलं। पाचवा महत्त्वाचा मुद्दा हा की तसेच महाराष्ट्राला पुढे नेण्यात किंवा आहे त्या परिस्थितीतून प्रगतिशील करण्यास उद्धव ठाकरे कमी पडले। त्यांच्या काळामध्ये 2.5 वर्षांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर म्हणता येतील असे प्रोजेक्ट नाही आले, तसेच जनसेवेची काही महत्त्वाचे प्रोजेक्ट बंद झाले किंवा केले गेले। जसं मेट्रोचं अगोदरच आपण बोललो आहोत। सर्वांना एकत्रित ठेवणारा, समजून घेणारा, सर्वांना पुढे घेऊन जाणारा अशी प्रतिमा तयार करण्यात उद्धव ठाकरे कमी पडले। आपलेच सहकारी जे सोडून गेले त्यांना हिणवलं गेले ते घाण होती असं त्यांना म्हटलं गेलं। उद्धव ठाकरे यांनी देखील विश्वासघात केला का? अशी प्रतिमा जनमानांमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये निर्माण होत गेली, कारण भाजप आणि उद्धव ठाकरे यांना मिळून लोकांनी मतदान केलं होतं। पण इलेक्शन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या पक्षाबरोबर हात मिळवून सरकार स्थापन केलं। 2.5 वर्षानंतर जेव्हा फाटाफूट झाली तेव्हा हा मुद्दा शिंदे यांच्या पक्षाने प्रभावीपणे उचलला। तो लोकांमध्ये हळूहळू सांगत राहिले की गद्दार आम्ही नाही आहोत, उलट गद्दारी कोणी केली हे जनतेला विचारत राहिले। इलेक्शनवेळी बरोबरीने लढले, पण जिंकून आल्यावर सत्तेसाठी इतर पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि उलट जनतेचा विश्वासघात केला। ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेवरती विश्वासघात याचा आरोप करत राहिले, तसंच एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरे यांनी जनतेचा विश्वासघात केला अशी भूमिका कायम मांडत राहिले आणि ती देखील जनमानसामध्ये हळूहळू रुजत गेली। पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वारंवार भूमिका बदलली। शिवसैनिकेची स्थापना हीच मुळी मराठी माणसाचं भलं करणं या कारणास्तव झाली होती। म्हणजे तुम्ही असं बघाल की लुंगी हटाव पुंगी बजाव, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये येऊन हॉटेल्स किंवा काही उद्योगधंदे करत होते त्याच्या विरुद्ध आवाज उठवला गेला। परप्रांतीय मुंबईमध्ये येऊन काम करत होते त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला गेला। पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा शिवसेना वाढीस लागली, म्हणजे मुंबई सोडून जेव्हा त्यांनी महाराष्ट्राचा राजकारण करण्याचा विचार केला, तेव्हा त्यांनी फक्त मराठी माणूस ही भूमिका सोडून नंतर हिंदुत्व ही भूमिका घेतली। वारंवार भूमिका बदलल्यामुळे शिवसेना हा एक समर्थ पक्ष किंवा समर्थ राजा देऊ शकेल किंवा सक्षम सरकार लॉंग टर्मसाठी देऊ शकेल असा विश्वास हा पक्ष जनतेमध्ये निर्माण करू शकला नाही। माझ्या मते ही 5 प्रमुख कारण आहेत भाजप का जिंकला व उद्धव ठाकरे का हरले याचा अभ्यासूंनी जरूर विचार करावा। धन्यवाद। विषय आवडला तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।